नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव्ह डिझाइन कशी तयार करायची अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा, असेच माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे स्लीव्ज घेतलेले आहे, स्लीव्हचे मेजरमेंट इथे स्क्रीनवर दिसत आहेत। ही मी अस्तरची स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे आणि ते मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे, थोडं थोडं एक्स्ट्रा। मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवले आणि वरती स्लीव्स ठेवून जोडून घेतली। त्याच्यानंतर अस्तर सरळ करून घेतलं, अस्तरवर एक दाब शिलाई देऊन घेतली। त्यानंतर अस्तर फोल्ड केलं आणि त्याच्यावर एक शिलाई देऊन घेतली। कडेने चारी बाजूने अस्तर मेन फॅब्रिकला जोडलं, एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून दिलेलं आहे। तर अशी ही बेसिक स्लीव्ज आपण पहिल्यांदा कटिंग आणि स्टिचिंग करून घेतली। आता याचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं ह्या मेन स्लीव्हचं। तर इथे मी आता एक पेपर पेस्टिंग घेतले, त्याच्यावर पॅटर्न तयार करायचा आहे। पेपर पेस्टिंगमध्ये फोल्ड केलं, खाली 1 इंच अंतर सोडून दिलंय। त्याच्या पुढे परत 2.5 इंचावर एक मार्किंग केलंय, त्याच्या पुढे अर्धा इंचावर एक मार्किंग केलंय, त्याच्या पुढे परत एक 2.5 इंचावर मार्किंग केलंय। ह्या लाईन ड्रॉ करून घेतल्या आणि खाली 1 इंचावर मार्किंग केलंय। तर बघू शकता इथं स्क्रीनवर ही माप दिसत आहेत, त्याप्रमाणे हे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता याचं सेंटर पॉइंट मार्किंग केला, जो 2.5 इंचचा बॉक्स आहे त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला दोन्ही बॉक्सचा आणि तिथून आडवं 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे। तर इथे मी पॅटर्न तयार करण्यासाठी हा लेसचा जो बंडल असतो, त्याचा जो राऊंड असतो त्याचा यूज केलेला आहे। तुम्ही कुठलंही झाकण किंवा प्लेटचा सुद्धा वापर करू शकता किंवा वाटीचा वापर करू शकता। तर इथे मी असा गोलाकार शेप इथं देऊन घेतलेला आहे, त्याच्यामुळे जो मधला पॅटर्न आहे तो आपला खूप छान असा तयार होतो। तर बघू शकता इथे। त्याच्यानंतर हा जो पहिला शेप मी ड्रॉ केलाय तो असा मध्ये फोल्ड केला आणि हा कात्रीने कट करून घेतला। आता हाच शेप खालच्या बॉक्समध्ये पण ठेवायचा आहे आणि असाच शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे ते एकसारखेच येतील आपले। तर इथे मी असं ड्रॉ करून घेतलं आणि हा सुद्धा शेप आता कटिंग करून घ्यायचा आहे। तर असा हा पॅटर्न आपला एका स्लीव्हसाठी तयार झाला, असाच सेम दुसऱ्या स्लीव्हसाठी पण करून घ्यायचा आहे। इथे जे एक्स्ट्राचं आहे वरती ते कट करून घेतलं आणि साईडला पण जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलं। आता हे पेपर पेस्टिंग अस्तरवर आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे। तर अस्तर घेतले, त्याच्यापेक्षा थोडं थोडं एक्स्ट्रा चारही बाजूंनी, आणि जी चमकदार बाजू आहे ती अस्तरकडे ठेवून वरून आपल्याला त्याला इस्त्रीने स्टिक करून घ्यायचे। तर असे मी हे 2 पॅटर्न तयार केले 2 स्लीव्हसाठी। आता हे जे एक्स्ट्राचं ठेवलं होतं फॅब्रिक साईडने ते फोल्ड करून घ्यायचे, चारही बाजूंनी हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे। आता हा पॅटर्न आपल्याला स्लीव्जला लावून घ्यायचा। तर स्लीव्जचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि ह्या पॅटर्नचं सुद्धा सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि ते फोल्ड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर सेंटरला सेंटर मॅच करून हा पॅटर्न आपल्याला इथे स्लीव्जवर ठेवून घ्यायचा आहे। पिना लावून घेतला सेंटरला सेंटर मॅच करून। आता जे कॅनव्हास कटिंग केलेलं होतं, आकार आपण शेप कट केलेला आहे त्याच्याबरोबर आतमध्ये आपल्याला ही शिलाई आली पाहिजे, त्याच्या कडेने अगदी कॅनव्हासवर नाही शिलाई आली पाहिजे ही। आणि इथे टिप देताना बारीक टिप करायची आहे, त्यामुळे ते शेप व्यवस्थित प्रॉपर असं आपल्याला स्टिच करता येतो। तर इथे बारीक शिलाई घेतलेली आहे मी आणि दोन्ही शेपच्या अगदी कडेने इथे स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पिना काढून घेतल्या, इथं मध्ये मध कट करून घेतलंय आणि थोडं थोडं कापड आतमध्ये ठेवून हा जे एक्स्ट्राचं आतलं कापड आहे ते कट करून घेतलंय। याच्यावर नॉचेस द्यायचे, त्याच्यामुळे ते छान पलटी होतं। नॉचेस दिल्यानंतर हा कॅनव्हास आता आतमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। पलटी केल्यानंतर याला छान इस्त्री करून घ्यायचं, म्हणजे ते छान सेट होतं। आणि जे असं कर्व शेप आहेत ते प्रॉपर असे एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला सरळ करून घ्यायचे, त्याच्यामुळे ते शेप छान असे प्रॉपर दिसतात। आतल्या बाजूने हे कॅनव्हासला संपूर्ण हात कॅनव्हास लावलेला आहे आपण, त्या हात शिलाई करून घ्यायची, त्याच्यामुळे फिनिशिंग छान येते। आता बघू शकता हे जे शेप आहे त्याच्या कडेने एकदम बारीक
शिलाई करायची आहे आपल्याला आणि मग ती स्टिच द्यायची आहे, त्याच्यामुळे ते प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार होतं. तर अगदी कडेने जसा शेप आहे त्यानुसार मी इथं शिलाई करून घेतलेली आहे. तर अशी प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार होते. दुसऱ्या शेपला सुद्धा मी इथं शिलाई करून घेतलेली आहे. तर याला आपण शो बटन लावून अजून डेकोरेट करू शकतो. तर मी इथं सेंटरला एक शो बटन लावलेलं आहे. घेराच्या तिथे सुंदर अशी लेस लावून घेतली, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आलेला आहे. तर इथं शो बटन असे 3 सुद्धा लावू शकतो किंवा हे आपल्यावर डिपेंड आपल्याला कसं त्याला डेकोरेट करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. याच्या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.